विस्मृतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत् वचनामृतं च अद्वैतभावपटुदाहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तु तुभ्यं श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनामनानदाने कदक्षं भावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्रीगुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मुक्तिमूलं गुरुः कृपा। कालपर्यंत असा विषय झालेला होता की चांगदेव महाराजांना प्रथम मंगल सांगून 35 श्रीवटेश्वर ह्या मंगलापासून जे दृष्टांत दिले, दृष्टांत देत देत महाराजांनी आज म्हणजे कालच्या दिवसापर्यंत अलंकाराच्या म्हणजे जसे अलंकार या नावाने केवळ सोनच असतं अथवा अनेक अवयांचे समूहातून जसा एक अवयव प्रतीत होतो, हा दृष्टांत देऊन पुढे म्हटले शिवापासून पृथ्वीपर्यंत पदार्थाचे नाना प्रकार भासतात म्हटले, त्या सर्वांना जय प्रकाशित गुरुदेव महाराज. करणे. पान नंबर किती आहे? ओवी क्रमांक आजची ओवी 13वी आहे, पण मी हे कालचं सांगतोय. त्या पद्धतीने आलेली आहे. या ठिकाणी आवाज येतोय का माझा? हो, येतो येतो. देवी म्हणजे जसे शिवापासून पृथ्वीपर्यंत पदार्थाचे नाना प्रकार आपल्याला भासतात, त्या सर्वांना प्रकाशित करणारी एक संवित्तीच आहे म्हणजे एक वेगळं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान काय आहे? म्हणजे शिवापासून पृथ्वीपर्यंत जेवढे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ पाहावे आणि पाहून ते सोडायचे. ते पदार्थ मोजता येत नाही. एकाच पृथ्वीवर वृक्षही असतात आणि वेली पण असतात, पण वेली पसरते आणि वृक्ष उंच वाढतो. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे पदार्थ या पृथ्वीवरती आहेत. परंतु म्हटले चांगदेवा, तू ज्याला वेली म्हणतोस किंवा त्याला ज्याला ते वृक्ष तू म्हणतो ना, ती सगळी ही संवित्तीची आहे, हे ज्ञानच आहे. यासाठी त्यांनी दृष्टांत पुढचा दिलाय 13व्या ओवीमध्ये. चित्र आणि भिंतीचा हा दृष्टांत देत असताना, नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. म्हणजे नसलेली जी नाना प्रकारची चित्रे एखादा चित्रकार त्या भिंतीवरती काढतो. व्हिडिओ बंद करा. नसलेली जी आहे, आपल्याला नाहीची अशी जी चित्र आहे, तो चित्रकार नाही ते चित्र दाविती, ते चित्रकार तो चित्र त्या भिंतीवरती काढतो. पण तसे पाहिले तर तिथे फक्त भिंतच आहे,
तसं जगत रूपाने ही जी संवित्ती जी आहे म्हणजे ज्ञानसत्ता ती या ठिकाणी प्रकाशित असते. म्हणजे या ठिकाणी प्रथम भिंत अगदी कोरी स्वच्छ असते, सुंदर असते. मग एक चित्रकार त्या ठिकाणी येतो आणि त्यावर नव्हती ती अनेक प्रकारची चित्र काढतो. नाही ते चित्र दावी ती परी असे केवळ भिंती. त्यामध्ये सिंह, हत्ती, वाघ, झाडे, त्या झाडांची फुलं, फळं, घर, स्त्री, पुरुष अशी नाही नाही ती चित्रे तो त्या भिंतीवरती काढतो. पण त्या ज्या भिंतीवर असलेले जे वाघे, सिंह, हत्ती याला कोणी पाहून असं पळून जात नाही, कारण ती केवळ भिंतच आहे याची खात्री या ठिकाणी निर्माण होते. एक मात्र घडले, अगदी पांढरी फटफटीत असलेली जी दिसणारी भिंत आहे त्या चित्रामुळे लोप न पावता एक विशेषत्वाने प्रकट झाली. त्याच पद्धतीने हे जगत रूपाने ती आत्मसत्ता जी आहे ती एक वेगळ्या विशेषत्वाने प्रकाशित होत आहे असं या ठिकाणी सांगत आहे. भिंतीवर अनेक चित्रे दिसली ना तरी ती भिंत आपल्याला केवळ एक अधिष्ठान रूपात असते. त्याप्रमाणे मिथ्या या जगतकाराने ही जी संवित्ती म्हणजे ज्ञान आहे ते प्रकाशित होत असतं. मागच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकाश्य जे जगत आहे व प्रकाशक आत्मा याचा संबंध सांगून सर्व मिथ्या आभासाला प्रकाशित करणारा सत्य जो परमात्मा दर्शविला आहे. आता जगत व हा जी संवित्ती आहे याचा अभेदभाव या ठिकाणी सांगितलेला आहे. अहो भिंतीवर अनेक चित्र काढली तरी भिंतीत काही बदल नाही. चित्रांनाही भिंतीहून अन्य कोणाचा या ठिकाणी आधार नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण जगदाभासाला अधिष्ठान जी संवित्ती आहे, जे ज्ञान आहे, जे प्रकाश आहे, स्वयंप्रकाश, किंबहुना ही जी संवित्तीचे हा जगतकार या ठिकाणी ती झालेली असं आपल्याला दिसतंय. एका चिद्रूपाशिवाय अन्य कोणतीही वस्तू नाही. कारण असं आहे, जगताचे अस्तित्व या चिद्रूपावर म्हणजे ज्ञानावर आहे व हे चितच स्वयं अस्तित्व रूप आहे. अस्ति, भाती आणि प्रियत्वाने एक असा संवीर रूप परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. कोणत्याही वेळेला द्वैत सिद्ध या ठिकाणी होत नाही. उपनिषदामध्ये सांगितलेले सर्व खल्विंदम ब्रह्म या श्रुतीतील महत्वाच्या सिद्धांताचा जर यथाक्रम जर अनुभव घेण्यासाठी शास्त्रामध्ये आपल्याला एक लय सिद्धांत सांगितला आहे. लय चिंतन करण्याचा सिद्धांत सांगितला. लय चिंतनाचं कुणी सांगतं का? लय चिंतन कशाला म्हणतात? व्हिडिओ बंद करा. कुणाचा आहे ते? वंदना का काय नाव आहे हो? स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे याला लय चिंतन म्हणतात. हो, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणं. आपल्याला हरिभक्त परायण माधव महाराज कोरे यांनी लय चिंतनाचा प्रकार विचारसागर ग्रंथामध्ये अत्यंत सुंदर सांगितलेला आहे. त्याप्रमाणे मृत्तिका कार्याच्या आत आणि बाहेर मृत्तिकाच असते. म्हणजे मृत्तिकेची घटादी सर्व जे कार्य आहे ती मृत्तिकाच आहे.
आणि जलाचं जे कार्य आहे, फेस आणि बुडबुडे, हे जलरूपच असतं ना. म्हणजे सांगायचं काय, एकंदरीत जे कार्य असतं ते कारणरूप असायला असतं. आणि त्याचप्रमाणे सर्व हे जे प्रपंचाचे मूळ कारण ईश्वर आहे आणि तो ईश्वरही मीच आहे असं ज्या ठिकाणी समजतं, त्याला लय चिंतन त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे. या ठिकाणी हा जो प्रकार आहे, कारण का जड व कारण या ठिकाणी जड आणि चेतन आहे, चर आणि अचर आहे, निश्चल व चंचल अशा दोन्ही रूपानं भासणार आहे. आणि हे जगत ब्रह्म आहे ना, हे आपल्याला प्रथमदर्शी अधिकाऱ्याच्या लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी लय चिंतनाचा प्रकार लक्षात घ्यायला पाहिजे. सृष्टीच्या उद्भवाचा क्रम सांगताना प्रथम निरामय असे शुद्ध केवळ ब्रह्म, त्यांच्यामध्ये महत तत्वाची सहज उत्पत्ती झाली. तेथून त्रिगुणात्मक अशी माया आणि त्यापासून पंचमहाभूते निर्माण झाली. आणि या पंचमहाभूतांच्या निर्मितीमध्ये प्रथम आकाश तत्व आलं बरं का. आकाश तत्व निर्माण झालं, त्यापासून आकाशापासून वायू, वायूपासून तेज, आणि तेजापासून आप, आणि आपापासून पृथ्वी, असा या ठिकाणी क्रम आहे. पंचीकृत महाभूते व त्रिगुण, पंचीकृत महाभूते ज्यांचं पंचीकरण झालं ते पंचीकृत महाभूते, आणि हे त्रिगुण यांच्यापासून ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली बरं का. प्रत्येक वस्तू या पंचतत्वाचा आविष्कार आहे. हे व्हिडिओ कृपया बंद करा. कुणाचा व्हिडिओ येतो? आवाज येतो, डिस्टर्ब पण होतं सगळ्यांना. एकनाथ नावाचा पुणे आहे. एकनाथ महाराज कोण आहेत? कृपया व्हिडिओ बंद करा. एकनाथ महाराजजी, व्हिडिओचं बटन, हो व्हिडिओचं बटन दाबा. वृद्धग्रस्त आहे ते, त्यांना करता येत. हो जमलं आला. हा लाल बटन आहे ना, त्याच्या शेजारचं बटन दाबा पांढरं, म्हणजे होईल बंद. झालं. रामकृष्ण हरी. हो झालं. अहो, ही जी अष्टधा प्रकृती निर्माण झाली ना, तर मग विश्वातील जी प्रत्येक वस्तू जी आहे, विशेष गोष्ट म्हणजे ह्या पंचतत्वाचा एक आविष्कार आहे. स्थूल सृष्टीला अनेकविध भासणाऱ्या या तत्वामध्ये सर्वांचं मूळ असणार एक ब्रह्मतत्व आहे बरं का. असे उलट अशा क्रमानं पंचभूतांचा लय करीत गेला असता अनुभवास येतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात एका अभंगामध्ये म्हटलंय, 7-5 दशकांचा मेळा आणि एक तत्वी काळा दावी हरी. 7-5 काय, 5 पंचप्राण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, आणि 2 मन आणि बुद्धी. 7, 5, 3 आणि दशक, 25 तत्व, म्हणजे 5 प्राण आणि मन आणि बुद्धी. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, मन आणि बुद्धी. 5 पंचमहाभूते, आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. 3 जे गुण आहेत ते सत्व, रज आणि तम. दशक जे म्हणले ना, 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय. वाणी, हातपाय, उपस्थ, गुजा ही कर्म इंद्रिय. ज्ञान इंद्रिय नेत्र, नासिका, जीवा, कर्ण आणि त्वचा. या सर्वांचा मिळून हा 7 जे सांगितले ते 5 प्राण आणि मन आणि बुद्धी. पंचप्राण
मन आणि बुद्धी, 5 प्राण आणि मन आणि बुद्धी. आलं? पंचप्राण सांगा ना महाराज. पंचप्राण तुम्हाला काल रोज आपलं प्राण जे आहे, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे 5 प्राण. याचे परत उपप्राण झालेले आपले. बापू आलं ना लक्षात? हो, म्हणजे हे 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी काळा दावी. अरे अहो 7 आणि 5 आणि 3 10, या 25 तत्वाचा काळा या तत्वात, म्हणजे या काळात, या शरीरामध्ये, या झाडात आहे आपल्या. हे झाड आहे ना, झाडात काही देव येतात माहिती आहे ना, मग तसे या झाडामध्ये 25 तत्वांचा काळ आहे. स्वप्नात अनुभवला येणारी स्थूल सृष्टी ही तशी वास्तविक स्थूल नसते बर का. ज्या अव्यक्त लिंग देहार्थ म्हणजे ते कल्पनेचं कार्य आहे. तो लिंग देह अथवा कल्पनाच अव्यक्त आहे, तिला दृश्य स्थूल रूपच नाही. अहो स्वप्नातील कल्पना विलासाप्रमाणे विश्व हा चैतन्याचा चिदविलास आहे. स्वप्न कसं पडतं हे आपल्याला विचार सागरामध्ये महाराजांनी भरपूर समजून सांगितलेले आहे. म्हणून त्याचे कार्य ही आभास मात्र आहे. त्यासाठी ते अमृत अनुभव या ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांनी एक असा सुंदर असा सिद्धांत दिलेला आहे. 7व्या प्रकरणात अत्यंत सुंदर अज्ञानाचं खंडन ज्या ठिकाणी केलंय. दृश्याची सृष्टी ओळी दिठीवरी दिठी, उठलिया तळवटी चिन्मात्राची. अनेक दृश्यांची उत्पत्ती झाली, तसेच एका ज्ञानाचे नंतर परत दुसरे ज्ञान या ठिकाणी निर्माण झाले. त्याचा सारांश सांगायचं म्हणलं तर असंख्य दृश्य आणि असंख्य ज्ञाने निर्माण झाली. इतकं उत्पन्न झाल्यावरही खाली अधिष्ठान आत्मा चित स्वरूप एकच आहे. त्या दिवशी सांगितलं, त्रिपुटीचा विचार करताना प्रथम दृश्य गृहीत धरावं. जसं व्यवहारात नातू, बाप आणि आजोबा असे उलट मोजावे लागते. कारण नातू नसेल तर बाप कुठला, आणि बाप नसेल तर आजोबा कुठला. अर्थात आजोबा म्हटलं की त्याला प्रतियोगी नातवाकडे बोट करावंच लागतं. म्हणून नातवामुळे बाप व बापामुळे आजोबा असे दृश्य तयार होतं. आणि दृश्य असेल तर द्रष्टा व द्रष्टा असेल तर दर्शन. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकाशाची कवाडे उघडल्याबरोबर दृश्यरूपी अनंत सृष्टी तयार झाली. आणि दृश्याबरोबर दृष्ट्यातही अनंत निर्माण झाल्या. दृष्टी जशी चालली आहे तशी सृष्टी देखील चालली आहे. यात दृष्टी सृष्टी वाद दाखवलाय. आपल्याला दृष्टीचा ओघ कळतो, पण सृष्टीचा ओघ कळत नाही. परंतु येथे दिठीवरी दिठी, दृश्याची सृष्टी दिठीवरी दिठी, उठलिया तळवटी चिन्मात्राची. दिठीवरी दिठी या म्हणण्यात पहिली दिठी गेली, त्याचबरोबर सृष्टी म्हणजे दृश्य गेले. आणि दुसरी दृष्टी आली की दुसरेच दृश्य आले. असा दृष्टीचाही ओघ या ठिकाणी दाखवलाय. दृश्याची ओघ दाखवल्या या ठिकाणी, पण दृश्य दृष्ट्याला तळवट. बघा, उठलिया तळवटी, तळवट म्हणजे अधिष्ठान, हे ध्यानात धरायचं. तळवटाला अधिष्ठान, एक चिन्मात्र असं चैतन्य हे अधिष्ठान, हे स्थिर आहे. अधिष्ठानभूत चैतन्यावर सृष्टी ही चालली आहे.
पण ते अधिष्ठानभूत चैतन्य मात्र हलत नाही. उदाहरण काय, रज्जूवर भासलेल्या सर्पाला रज्जू अधिष्ठान आहे, ती स्थिर आहे. भासलेला सर्प मात्र जाणार आहे व त्याचे ज्ञानही जाणार आहे. आणि यालाच शास्त्र म्हणजे दृष्टी सृष्टीवाद म्हणलेले. तसं या ओवीमध्ये तळवटी चिन्मात्राची यातून अध्यासही दाखवलाय. कारण अध्यस्त पदार्थाला तळवट म्हणजे अधिष्ठान लागत असतं. दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटी अध्यस्त आहे. आणि या चिन्मात्र चैतन्यावर दृश्याचा आणि दृष्टाचा विलास होत आहे. या दृश्याची या दृष्टी दिठीवरी दिठीन उठली या तळवटी चिन्मात्र मध्ये दृष्टी सृष्टीवाद दाखवलाय. पुढे एक त्यांनी अशीच ओवी याच प्रकारामध्ये याच पद्धतीने दिलेली आहे. ते म्हणतात, ते या ठिकाणी सांगतात की तया आत्मयाचिया भाका न पडे दुसरी रेखा, जरी विश्व विषेका भरले असे. जरी या विश्वात भेद भरलेला आहे असला तरी परमात्म्याच्या रूपाच्या ठिकाणी भेदाची रेषा देखील उमटत नाही बरं का. पण भेदाची भाषा ही त्या ठिकाणी संभवत नाही. सगळ्या विश्वावर जरी भेद दिसत असला तरी तो परमात्म्याहून भिन्न नाही. जसं एका मृत्तिकेची अनेक घट असे पात्र तयार होतात, घटाचे पात्र तयार होतात, किंवा एका सुवर्णाचे अनेक अलंकार झाले तरी मृत्तिका असू द्या नाही तर सुवर्णाचे एकत्व कधीच मोडत नाही. असे जरी सच्चिदानंद रूप जो आत्मा आहे अनेक नामरूपात्मक भेदाने विश्वावर भासत आहे. आणि असा भासत जरी असला तरी त्याला एकपणा नष्ट होत नाही आणि कोणताच भेद या ठिकाणी संभवत नाही. ज्याच कोणता भेद संभवत नाही आणि त्याच नाव त्याला आत्मा आहे. परमात्मा निरुपाधिक आणि निराकार असताना तोच परमात्मा जगात असा जगदाकार सुंदर रूपाने प्रकाश, असा सिद्धांत महाराजांनी मांडला आहे. यातील सर्व असं रहस्य असं आहे की ज्ञेयाला ज्ञात्याहून वेगळे असं स्वतंत्र अस्तित्व नाही. न्यायाकडून ज्ञातृत्वाची सिद्धी होते. जरी असं असलं तरी वस्तुतः ज्ञेय व ज्ञाता यामध्ये काहीच भेद नाही. कारण ज्ञाता व ज्ञान या तिन्हीमध्ये ज्ञेयचं वास्तव्य आहे. ज्ञेयच्या मात्र चिन्मात्र अशा सामान्य स्वरूप वस्तूपासून या तिन्हीचा उगम आहे. आपल्याला 10व्या ओवीमध्ये महाराजांनी सांगितले, तेवी दृष्टादृष्ट दिसे अति दूढ मात्र जे असे त्याची दृष्टादृश्य बिसे केवळ होय. मागच्या 10व्या ओळीत आपली ही चर्चा झाली. तसंच या त्रिपुटीमध्ये ज्ञेयचं वास्तव्य आहे. त्रिपुटीमध्ये ही ज्ञेय मात्रा समत्वाने भरलेली आहे. तापलेल्या पाण्यामध्ये अग्नी आहे, परंतु त्या पाण्याला कोणी अग्नी म्हणत नाही व त्यात सगळ्यांना अग्नीचे प्रत्यक्ष दर्शनही घडत नाही. तरी तिथे जी उष्णता आहे त्या उष्णतेच्या रूपाने पाण्यामध्ये समत्वाने अग्नीची व्याप्ती असते.
त्याचप्रमाणे ज्ञेय हे जे जगत आहे आणि ज्ञाता जीव आहे आणि ज्ञान वृत्ती आहे, या मध्ये ही जी ज्ञची मात्रा आहे जी त्याची व्याप्ती आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सुंदर आपल्याला ही ओवी सांगितलेली आहे. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशी ते संविती जगत्कारे. नसलेलं चित्रकार काढून दाखवतो, पण केवळ भिंतच असते. त्याप्रमाणे एक संविती जगाच्या रूपाने प्रकाशते. नाही ते चित्र दाविती, इथे नाही शब्दाचा अर्थ सगळे पदार्थ चित्रकाराने चित्रात दाखवले असा आहे. आपण जसे व्यवहारात म्हणतो, अहो आम्हाला यांनी नाही, असं कधी कुणाच्या तरी घरी गेलो तर आपल्याला आपण म्हणतोच ना, अहो त्यांच्या घरी गेलो, अहो आम्हाला यांनी नाही नाही ते खाऊ घातले. म्हणजे याचा अर्थ सगळं अनेक प्रकारचं खाऊ घातलं. नाही नाही ते खाऊ घातले, नाही ते खाऊ घातलं असं नाही. याचा अर्थ इथं धरायचं का सगळंच खाऊ घातलं. इथे म्हणजे तसं इथे नाही ते चित्र, याचा अनेक चित्र असं करायचं आहे. नाही ते चित्र दावीचे, नाही ते चित्र असं म्हणतो, नाही ते चित्र काढू शकतो. त्या पद्धतीने नाही याचा अर्थ नाही ते चित्र दाखवलं जातं. कारण असा जर अर्थ न केला, नाही ते चित्र दाविती असं निर्माण होईल. मग वंध्यापुत्र नाही आणि त्याचे चित्र कसं काय या ठिकाणी होईल ना निर्माण, अशी अडचण या ठिकाणी आपल्याला येईल. म्हणून नाही ते चित्र म्हणजे सगळे चित्र जरी चित्रकारानं काढले तरी पण ती म्हणजे केवळ अशी एक सगळी भिंतची. चित्र किती दिसले तरी चित्र काही राहत नाही व भिंत काही जात नाही. भिंतीवर काढलेले वाघाचे चित्र नुसते समजून घ्यायचे, पण त्याला पुसावं लागत नाही. कारण भिंतीवर काढलेला वाघ आहे असं जरी समजलं तर वाघ दिसत, आणि ते दिसत त्या काली सुद्धा तिथे वाघ नाही ना, हे आपल्याला माहिती आहे. तसं ही जी सृष्टी आहे कशी आहे हे नीट समजून घेतलं तर सृष्टी दिसत असते काली सुद्धा सृष्टी नाही असं कळतं आपल्याला. योगशास्त्रकारांना या ठिकाणी उत्तर असं दिलंय महाराज, मनुष्याला वाघाचे भय वाटत नाही, सत्य वाघाचे भय वाटते. या वाघाचं, भिंतीवरच्या वाघाचं भय नाही वाटत. तसे आपण सृष्टी सत्य समजतो, म्हणून सृष्टीच्या सत्यत्वामुळे भय आहे. ब्रह्मज्ञान सकाळी पण झाला विषय का, ब्रह्मज्ञान कधी कळतं, जरी ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला स्वप्न जरी पडलं, त्या स्वप्नातच ते स्वप्न आहे असा विचार करणारा असतो तो ब्रह्मज्ञान. सुजाताताई माईक बंद करा. म्हणून सृष्टीच्या सत्यत्वामुळे भय, म्हणून मनुष्याने सृष्टीचा लय करू नये, किंतु या सृष्टीला आहे असं तसंही समजायचं, जशी आहे तसंच समजायचं. इथे एक सार गोष्ट तयार होते. चित्र जसे भिंती वाचून राहत नाही तशी ही सृष्टी अधिष्ठानाच्या वाचून राहत नाही. चित्राचं अधिष्ठान भिंत आणि सृष्टीचं अधिष्ठान हे परमेश्वर. भिंतीवर अनेक चित्र काढली तरी ती केवळ भिंतच आहे. त्याचप्रमाणे शिवापासून पृथ्वीपर्यंत हे सर्व भिन्न भिन्न पदार्थ जरी भासले तरी पण या जगाच्या आकाराने ती एक संवित्तीच प्रकाशली गेली. यासाठी महाराजांनी पुढे अजून एक दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत अत्यंत सुंदर दिलेला आहे बरं का.
पुढच्या ओवीमध्ये ज्या वेळेला महाराज सांगतात, चित्राचा दृष्टांत दिल्यानंतर बांधियाची या मोडी, 14वी ओवी, बांधा न होनी गुळाची गोडी, तयापरी जग परवडी संवित्ती जाण. ओ गुळाला बांधिया म्हणजे बांधी कशाला म्हणायचं? ढेपीला म्हणायचं, गुळाच्या ढेपीला. गुळाला ढेपी आकार जरी ढेपीचा जरी आकार दिला तरी गोडीची काही ढेप करता येत नाही. ही गोडी वेगळी आणि गुळाची गुळ वेगळा असं नाही. त्याचप्रमाणे संवित्ती म्हणजे सत्ताज्ञान ह्या जगत रूपाने नटलंय म्हटले. तयापरी जग परवडी संवित्ती ज्ञान. मागच्या दृष्टांतापेक्षा आणखी एक जरा थोडासा वरचढ दृष्टांत महाराजांनी या ओवीत दिलाय. गुळाचे रूपांतर ढेपीमध्ये झाल्यामुळं मूळ गुळाची जी गोडी आहे ती ढेप होत नाही, अथवा त्या ढेपीचा आकार नष्ट झाल्यामुळे मूळ गुळाची गोडी नष्ट होत नाही. गुळ कोणत्याही आकारामध्ये असो, छोटा गुळ, मोठा गुळ, त्रिकोणी गुळ, चौकोनी गुळ, कोणत्याही आकारात असो, तो गोडच असतो. गुळ म्हणजेच गोडी, व गोडी मेडी गुळाला सोडून निराळी होत नाही. ही जी गोडी मेडी आहे ना, ही गुळाला सोडून कधीही निराळी होणार नाही. त्याप्रमाणे क्षणाक्षणाला या जगातून नाना आकार जरी प्रगट झाले अथवा नष्ट तरी झाले, आणि गोडी द्यायची, हा तुझं मत गोडी, मत तुझा आवडी, आणि फळाची थोडी गोडी द्यायची. बरोबर. त्याच पद्धतीने बांधियाची मोडी, बांधा न होणी गुळाची गोडी, तेच दृष्टांत, तोच सिद्धांत त्याला धरून. म्हणजे या क्षणाक्षणाला जगातून नाना आकार जरी प्रकट झाले तरी दिसणे आणि न दिसणे या दोन्ही रूपांनी ती सत्ताची अपू. म्हणून सर्व अवस्थांमध्ये ज्ञान सत्ता आहे तशीच आहे, असं या दृष्टांतामध्ये त्यांनी सांगितलंय. गुळाच्या ढेपीला आकार असला तरी गुळातील गोडीची ढेप कधीच होत नाही. ह्या गोडीची ढेप होणार नाही, ती निराकारच असते. त्याप्रमाणे हा जगताकाराने ही जी संवित्ती आहे असे आपल्याला जाणायचंय म्हटले. गुळाच्या ढेपीला विशिष्ट आकार असतो. त्या ढेपीमध्ये गुळाशिवाय अन्य वस्तू नाही या ठिकाणी. गुळ म्हणजे केवळ गोडी, गोडीला आकार आहे असंही कधी म्हणता येणार नाही, कारण निराकार गोडी आहे, तिला आकार नाही सांगता. अशी गोडी कधी समोर येऊ शकत नाही, निराकार आहे. पण त्याची साकार ढेप बनली, गुळाची ढेप बनते. साकार गुळ व गोडी ही केव्हाही वेगळी होऊ शकत नाही. त्याच्यातील भेद पाहून जो त्याला जाणतो तो कसा समजायचं? एक पांगळा समजायचा, त्याचा निवाडा तो करू शकत नाही, तो पांगळाच माणूस. या ठिकाणी सांगताना त्यांनी अत्यंत सुंदर एक उदाहरण दिलेलं आहे की गोडी त्या शिवशक्ती समावेशन कथन केलेलं जे आहे या अमृत अनुभवामध्ये, गोडी आणि गुळ, कापूर आणि परमळू, निवडू जाता पांगळू निवाडूच होय.
असं सुंदर वर्णन या ठिकाणी केलं. गोडी आणि गुळ, सुगंध आणि कापूर यांच्यातील भेदाचा निवाडा करण्यास कोणी जर प्रवृत्त झाला तर तो निवाडाच तो त्या ठिकाणी पांगळा म्हणजे असमर्थ होईल. जसा साखर, गुळ आणि गोडी ही केव्हाही वेगळी होऊ शकत नाही. यांच्यातील भेद पाहून जर ज्यानं पाहिला त्याचा निवाडा या ठिकाणी असमर्थ पांगळा होईल. जसे गोडी आणि गुळ किंवा कापूर आणि सुगंध यात नाममात्र भेद आहे म्हटले इथं. गुळात गोडीचा समवाय संबंध इथं, म्हणजे गुळ आणि गोडीचा तादात्म्य या ठिकाणी निर्माण झालाय, तादात्म्य संबंध आहे. जगत्कार शक्ती व निराकार शिव यांचे ऐक्य सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिलाय. सत्ता मात्र असणारा जो शिव व ज्ञान मात्र शक्ती यांच्यातील भेद तर राहतच नाही. अभेदत्वाने जे असणाऱ्या या ठिकाणी शिवाची प्राप्ती होते. समग्र दीप्ती घेता जेवी दीपूची न होता तेवी जियेची तत्वता शिवची लाभे. अमृतानुभवात सांगितलेलं आहे पुढे. निराकार गोडी साकार गुळाची ढेप झाली. निराकार जी गोडी आणि साकार गुळ त्याची जी ढेप याच्यातील केवळ गोडीचाच यथार्थ विचाराने स्वीकार व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे मिथ्यत्वाने साकार दिसणाऱ्या जगतामध्ये एक ही महाराज ओवी क्रमांक किती आहे महाराज? ओवी आपली चाललेली आता 14वी ओवी चाललेली ताई. ही जी निराकार गोडी साकार गुळ आहे त्याची जी ढेप यांच्यातील केवळ गोडीचाच या ठिकाणी यथार्थ विचाराने स्वीकार व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे मिथ्यत्वाने साकार दिसणाऱ्या जगतामध्ये ही संविद्रूप परमात्म्याची या ठिकाणी व्याप्ती आहे. अहो या साकार जगताचं अधिष्ठान व अनादी कारण त्याचं परमात्मा आहे. यासाठी विवेकाची खोली पाहिजे. हे लक्षात येण्यासाठी जे विवेके खोले पाहिजे तरी मी त्याची ते सहज आहे ना हाच वाच तरी तुझे ऐसे ही गमती. ज्ञानेश्वरीत. अहो आरशामध्ये प्रतिबिंब पाहत असताना प्रतिबिंबाला आधार असणाऱ्या आरशाचा पृष्ठभाग कुणी कधी पाहत नाही. त्याप्रमाणे संपूर्ण जगदाभास भाष्य भासक वेगळी न पाहता होता त्याच्यावर भासला त्या दृढ मात्र परमात्म्याचे दर्शन विवेकहीन जो असतो त्याला कधीच होत नाही. भगवंत म्हणले म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावासे. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेचे ओतले की कैसे कर्मतया आड आले जे मी नाही म्हणती. जगत नामरूप यांनी असं युक्त आहे व परमात्मा नामरूपातीत निराकार आहे. या उपाधी दृष्टीनेही यांच्यात भेद होत नाही. कारण नामाला नामत्व ज्या या संवित्तीमुळे आले त्या संवित्तीने रूपाला रूपत्व दिले. नामाचे व रूपाचे मूळ रूप अरूप असा परमात्माच आहे. अग्नीपासून ज्वाळा निर्माण व्हाव्या त्याप्रमाणे संवितरूप परमात्म्यापासून जगदाकार झाला. ज्वाला व वन्नी यात काही भेद नाही. वन्नी म्हणजे ज्वाला, ज्वाला म्हणजे वन्नी. त्याप्रमाणे जगत व संवित्ती
ही जी ज्ञानाची संवृत्ती आहे, या द्वैत सिद्ध कधी होत नाही. अहो, अज्ञानाचं खंडन करताना माऊलींनी अत्यंत सुंदर त्या अमृत अनुभवामध्ये वर्णन केलेले आहे. ज्वाळा आणि वन्नी न लेखी जती दोन्ही, वन्नी मात्र म्हणून आन नव्हेचे की म्हणले. ज्वाळा आणि अग्नी हे दोन्ही वेगळे मानता येत नाही म्हणले, कारण दोन्ही ही वन्नीच म्हणजे दोन्ही वन्नी स्वरूप आहेत ना, ते वेगळे नाही. वेदांत शास्त्रात ब्रह्मज्ञान होत नाही व अविद्या निवृत्ती होत नाही, कारण अविद्या नित्य निवृत्तीच आहे व ब्रह्म नित्य प्राप्तच आहे. मग वेदांत शिकणारा हे शिकायचं म्हणजे काय लाभ होतो, तर वेदांत शिकणाऱ्याला दृश्य कल्पित आहे असे समजतं, आणि दृश्य कल्पित समजल्यावर त्यास कर्तव्य राहत नाही. अर्थात या ठिकाणी कर्तव्यभाव होणे हेच वेदांताचे फल आहे. वृत्ती प्रभाकर ग्रंथात निश्चलदासने से कर्तव्यजन्य बुद्धी ही क्लेश का हेतु है असे ते म्हटले. म्हणून कर्तव्य बुद्धिजन्य क्लेश निवृत्ती होण्याकरता कर्तव्य संपलं पाहिजे. कर्तव्य दृश्य कल्पित समजले तरच समाप्त होते, असा वेदांत शास्त्राचा गूढ सिद्धांत आहे. त्यात दोन वर्ग आहे बर का. जग हे कल्पित समजल्यावर कर्तव्य राहत नाही हा एक सिद्धांत, आणि जग कल्पित समजले तरी कर्तव्य राहते म्हणणारे हा असांप्रदायिक लोकांचा एक सिद्धांत. असांप्रदायिक माणसे फार शहाणी, ती म्हणतात जग कल्याण करायचे, पण जग असावे तर जग कल्याण करावं, म्हणून मुमुक्षुने प्रथम जग आहे किंवा नाही याचा विचार करायचा असे ते म्हणतात. वेड्या म्हणावा, जग नाही तर जगाचे काय कल्याण करतोस असं जर मानतो, तुझ्याच ठिकाणी जगत भ्रम आहे तो निवृत्त कर, पुरं झालं म्हणाय त्याला. जीव झाला म्हणून जग दिसते. अमृत अनुभव आणि या सांगितलेल्या 65 मध्ये जग नाही, जीव नाही. अमृत अनुभव म्हणजे वेदांताची उच्च भूमिका. म्हणूनच अग्नी आणि ज्वाला हा नाममात्र भेदाचा दृष्टांत सांगितलाय. अग्नी व ज्वाला यात जसा नाममात्र भेद आहे, तसं जग परमात्म्याचा नाममात्र भेद आहे. हा भेद सांगत असताना नवी ओवी सुद्धा आपल्याला शिकलंय. जेवी नाम मात्र लुगडे, येरवी सुतची ते उघडे, का माती मृद भांडे जियापरी. नवी ओवी पाहिली ना आपण. म्हणजे या ठिकाणी गुळाच्या रूपाने गोडीचा अनुभव या ठिकाणी यावा, किंवा शब्दाच्या रूपाने अर्थाची प्राप्ती व्हावी, त्याप्रमाणे नाम रूपात्मक जगताच्या रूपाने निरुपाधिक संवित्तीचे दर्शन घ्यावं. त्यासाठी मिथ्या नाम रूपाच्या नाशाची सुद्धा आवश्यकता नाही, कारण जे मिथ्य आहे त्याच्या मिथ्यत्व दर्शनातच त्याचा अभाव आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणता, अनंत रूपे अनंत नामे देखिले म्यात्यासी, बाप रखमा देवी वरुखुन बानली कैसी. जगत रूपात असतानाच परमात्म्याचे दर्शन घडावे हे सांगताना, का डोळा देखती एक क्षणी सुवर्ण पण सुवर्णा, नटिता होय आटणी अलंकाराची. हाच अनुभव तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितला आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. किंवा
हे जग नव्हे अवघा जनार्दन. नाथ महाराज नाथ महाराज त्याचबरोबर अहो परी कापुराची या ठाई, कापुरा वाचून दुजे नाही, तैसा रीती भलती या परी हाची या. अमृतानुभवात सुंदर वर्णन. वरील दोन्ही ओव्यांमध्ये कापुराचा दृष्टांत देऊन या घाणेंद्रियाकडून रूपविषयक होणारा कापूर, ज्याच्याप्रमाणे कापूरच्याच ठिकाणी एकपणाने आहे, त्याप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयांच्या रूपाने पंच ज्ञानेंद्रियांकडून अनुभव घेता आला, तरी या सर्व वृत्ती ज्ञानात एकाच निरुपाधिक ज्ञानाची व्याप्ती असल्यामुळं जगताच्या अनुभवात संवित्तीचा अनुभव येतो. आणि म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तयापरी जग पखडी संविती जाण. हाच अनुभव सुंदर अशा दृष्टांताने ज्ञानेश्वरीत महाराजांनी दिलाय. तरी शब्द स्पर्शू रूपगंध रसू हा पंचविध आभासू न्यायाचा तो. पण म्हणजे जैसे एकची च्युत फळे, इंद्रिया वेगवेगळे, रसे वर्णे परिमळे भेटेची स्पर्शे. अजून म्हटले तैसे ज्ञेय तरी एक सरे, परिज्ञान इंद्रियाद्वारे घे म्हणून प्रकारे पाच झाले बरं का. पंच विषयामुळे वृत्ती ज्ञानात पाच प्रकारचा भेद झाल्यासारखा वाटतो, परंतु ज्ञेय, पंचविषय, ज्ञाता म्हणजे तो जीव व वृत्ती या सर्वांचे रूप एकाच काळी धारण करणारी व त्यांना प्रकाशित करणारी जी संवित्ती आहे, ही अभेद रूप आहे, असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलंय. अहो ह्या ढेपीच्या आकाराने गुळाची गोडीची ढेप होत नाही म्हटले, किंवा ढेप मोडल्याने गोडी मोडत नाही. गुळ कोणत्याही स्वरूपाने असो तितक्या आकाराने तितक्याच रूपाने गोड असतो. त्याचप्रमाणे जगाच्या महत्वानं ही जी संवित्ती आहे ती जग या ठिकाणी झाली. म्हणून संवित्ती स्वरूपच संवित्ती आहे. हे बघा उदाहरण आहे, हे अखंडार्थी उदाहरण आहे. अखंडार्थी या ठिकाणी अखंडार्थी उदाहरण सांगितलं. काही उदाहरणं विशिष्ट अर्थी असतात, काही उदाहरणं संसर्गार्थी असतात. म्हणजे संसर्गानं होणारी संसर्गार्थी म्हणतात त्याला, अखंडार्थी, विशिष्ट अर्थी. आता विशिष्ट अर्थी जर घेतला तर काही विशिष्ट दाखवते ती वस्तू असेल विशिष्टाची. इथे सांगितलंय विशिष्ट अर्थीचं उदाहरण. निलोत्पलम असा शब्द आहे. म्हणजे निलोत्पल म्हणजे काय, निळकमळ किंवा सुंदर निळे कमळाचे फुल विशिष्ट आहे ना, त्याला निलोत्पल म्हणतात. हा नामवाचक आहे, याच्यात नाव असतं. हा विशिष्ट काहीतरी त्याच्यातून दाखवला. आता एखाद्याचा जाऊन निलोत्पला जर असेल किंवा निलोत्पल असेल तर निळकमळ असं त्याला म्हणलं जातं, किंवा सुंदर डोळे, ते सुंदर असे निळे कमळाचे असं फुलाला म्हणतात. अहो नरेश असं म्हणलं तर राजा, निलमा म्हणलं का निळा रंग या ठिकाणी लगेच प्रतीत होतो. निळखंड म्हणलं का शिवाचं नाव. म्हणजे याच विशिष्टता असते, त्याला विशिष्ट अर्थी म्हणतात. अखंडार्थी आणि अखंडार्थी म्हणजे अखंड का वृत्ती राहणे, म्हणजे काही न करता बदल न होणे. आणि तो तिसरं जे सांगितलं
संसर्गार्थी संसर्ग झाला ना त्या सुद्धा राम गामानय असं जर म्हणलं ना तर राम गाय आणतो. गाय म्हणजे आणले. गाय बरोबर रामावी येतोय. दोघांचा संसर्ग झालाय. म्हणजे यामुळे एक क्रिया आहे. त्या क्रियेतच मानलं जातं. हे अर्थ त्याचा मानायचा त्याला संसर्ग म्हणजे. आणि अखंडार्थीचा अर्थ एक प्रकाश चंद्र, प्रकाशाचा चंद्र बंद होणार म्हणजे हा काय न संपणारी गोष्ट आहे ना. तसं गुळ हे गोडीचे अखंडार्थी उदाहरण आहे. त्याचा खंड होत नाही. कारण गुळ म्हणजे गोडी आणि गोडी म्हणजेच गुळ. म्हणून गोडी आणि गुळ यात नाममात्र भेद आहे. गोडीचे कल्पित विशेष रूप म्हणजे गुळ. अन्वय जर करायचं गुळाची गोडी बाधा न होणी, बांधा न होणी, बांधा म्हणजे ढेप. गुळाची गोडी बांधा न होणी, बांधियाची गोडी न होणी, त्यापरी संवितीच जगरूपान दिसते. गुळाची गोडी ढेप न होणी आणि ढेपीची या गोडी न होणी तयापरी संवितीच जगदरूपाने आहे. म्हणजे गुळाची ढेप केली व पुन्हा ती ढेप काही कारणानं फुटली, पण त्यात असणारी गोडी मात्र फुटलीच नाही व त्या गोडीची ढेपही केली नाही. गोडी मात्र गुळाचे तुकडे किती झाले तरी गोडीत काही बिघाड झाला नाही. कारण गुळात गोडी आहे पण गोडीत मात्र गुळ नाही. गुळातही गोडी जरी गुळातली जरी गोडी काढून घेतली, गुळ म्हणून हा काही पदार्थ राहणार नाही. महाराज बोला. हे आम्हाला विशिष्ट अर्थी संसर्गार्थी जरा उदाहरण समजले नाहीत. अखंडार्थी आपल्याला अखंड अर्थी घ्यायचा. अखंड चालणार आहे. अखंडकार वृत्ती म्हणजे अखंड अर्थी. गुळाची ढेप, ढेपीचे गुळ अखंड. प्रकाश कसा अखंड पडत असतो, प्रकाश सारखा प्रकाश पडत असतो ना, म्हणजे अखंडार्थी म्हणजे एक धार असं म्हणलं तरी चालेल. आणि संसर्गार्थी म्हणजे आता आपण जर म्हणलं तर गायीवर पाणी टाक. आता मातीच्या गायीवर पाणी सोडायचा, त्या ठिकाणी असं काय गायी मातीच्या गायीवर पाणी टाकलं म्हणजे टाकल्यासारखंच आहे ना. गाय आण, गाय दे असं जर म्हटलं तर मातीची गाय या ठिकाणी आणायची म्हणजे उचलून नाही आणली तरी चालते. गाय दे अशी हातात दिली जाते, कारण ती मातीची आहे. म्हणजे मातीचा त्याच्याशी संसर्ग झालेला आहे. म्हणजे कुठलीही गोष्टीचा त्या गोष्टीशी संसर्ग जर झाला तर त्यामुळे त्याला म्हणायचं संसर्गार्थी. आता हे याच्याकडे जास्त जायची काही गरज नाही आपल्याला. समजलं तरी पण ठीक आहे महाराज. हो हो हो. तरी पण संसर्ग होणं म्हणजे संसर्ग. एखादा संसर्ग होतो ना आपल्याला, याच्यातून ते त्याच्यातून हे. क्रियेमुळे अर्थ समजून घेणे. हा बस एखादी क्रिया. हा, हा, हा. म्हणजे गुळातली जर गोडी जर काढून घेतली तर गुळ म्हणून काही पदार्थ राहणार नाही या ठिकाणी. म्हणजे अर्थात गोडी आणि गुळ हे जसे भिन्न नाही तसे गोडी म्हणजे ही संवित्ती, हे ज्ञान, हे प्रकाश. आणि गुळाची ढेप किंवा गुळाच्या ढेपीचे तुकडे म्हणजे ही आपल्याला दिसणारी सृष्टी. जशी गुळाची ढेप जरी फुटली तरी त्यातील गोडी जात नाही, तसे सगळे जग जरी गेलं तर संवित्ती हे जे ज्ञान आहे हा परमात्मा कुठेही जात नाही. यालाच म्हणायचं सत्कार्यवाद, सत्य. आपण एखादा माणूस असं सहज म्हणतो माणूस मेला तर अमुक मनुष्य मेला असं म्हणतो.
पण मनुष्य मेलाच नाही. प्रत्येकाला एक नाव दिलेलं आहे. अनिकेत महाराज, अनिकेत नाव, तुमचं नाव हे तुमचं वडिलांनी ठेवलेलं नाव. पण तुम्ही आईच्या उदरात होता तेव्हा कोण होता? तुम्ही होताच ना. म्हणजे या ठिकाणी जर एखादा मनुष्य मेला तर अमुक मनुष्य मेला असं आपण म्हणतो, हा मेला तो मेला, पण मनुष्य मेला नाही. प्रथम ती संविती त्या माणसाच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी दिसली. ते ज्ञान झालं त्या रूपानं त्या, व नंतर तीच संविती प्रेत रूपाने दिसली. यासाठी हा दृष्टांत आहे. अशी गुळाची ढेप होईल, पण गुळाची ढेप फुटली तर त्यातील गोडी फुटत नाही व आकाराला येत नाही. आकार तेवढा सर्व कल्पित आहे. म्हणून गुळ न होणी गुळाची गोडी आहे तशी एक चिन्मात्रा संवित वस्तूच या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि हे सांगत असताना अजून सुंदर दृष्टांत देऊन त्या घड्याचा कसा आकार आहे, कशा त्याच्या आकारानं काय असं प्रकाशित होतं आणि त्यामुळे कशी स्फूर्ती निर्माण होते, हे आपण उद्या आपल्या च्या भागात बघूया. 15 नंबरची ओवी. आणि आपण इथं थांबू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की